ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेली रस्ते दुरुस्तीची सर्व कामं 15 मेपर्यंत पूर्ण करून सगळे रस्ते वाहतूक योग्य करण्याचे निर्देश ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, MMRDA या सर्व यंत्रणांना दिले आहेत. पूर्व द्रुतगती महामार्ग, कापूरबावडी जंक्शन, घोडबंदर रोड, सेवा रस्ता आणि गायमुख घाट या परिसरात सुरू असलेल्या कामांची पावसाळ्यासाठीच्या तयारीच्या दृष्टीने पाहणी केली. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, पोलीस उपायुक्त पंकज सिरसाट, सहाय्यक संचालक नगररचना संग्राम कानडे, MMRDAचे अधीक्षक अभियंता विनय सुर्वे, मेट्रोचे अधीक्षक अभियंता अभिजित देसीकर यांच्यासह महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, महावितरण इत्यादी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पावसाळ्याची तयारी करण्यासाठी ठाणे आणि महापालिकेची सर्व यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, MMRDA, महावितरण, वाहतूक पोलीस यांच्यासह संयुक्त दौरा आयोजित करण्यात आला होता. त्यात कॅडबरी जंक्शन ते गायमुख या भागाची पाहणी केली. वाहतूक कोंडीची सर्व ठिकाणी लक्षात घेऊन त्यावर करता येणाऱ्या उपायांची चर्चा या पाहणी दौऱ्यात झाली. रस्ते दुरुस्ती, काँक्रिटीकरण, गटारांची स्वच्छता, 2 उड्डाणपुलांची कामं ही सर्व कामे 15 मेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश यंत्रणांना देण्यात आले आहेत, असं यावेळी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले. मॉन्सूनची तयारी करण्याच्या अनुषंगाने आज ठाणे महानगरपालिकेची पूर्ण यंत्रणा, ट्रॅफिक पोलीसचे DCP त्यांची पूर्ण टीम, MMRDAची टीम, मेट्रोची टीम, MSEDCL, स्टेट PWD हे सगळे डिपार्टमेंट यांच्यासोबत संयुक्त पाहणी दौरा होता आपला. जे कॅडबरी चौकपासून गायमुख पर्यंत आपण जाऊन आलो, ज्यामध्ये जिथपर्यंत ठाणे महानगरपालिकेची आणि ठाणे पोलीस आयुक्तालयाची हद्द आहे. या दरम्यान जेवढे ट्रॅफिकचे बॉटलनेक्स आहेत ते आयडेंटिफाय करण्यात आलेले आहेत. कुठे कुठे रोड मर्जरचं काम चालू आहे, ड्रेनेज क्लिनिंगचं काम जिथे आवश्यक आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला रोड काँक्रिटीकरण आहे, मेट्रोचं काम आहे, 2 फ्लायओव्हर आपले जे महत्त्वपूर्ण आहेत ते सर्व कामे कुठलीही परिस्थितीत 15 मेपर्यंत हे काम कंप्लीट करणे याचा निर्देश संबंधित मशिनरीला देण्यात आला आहे. आणि याच्यापुढे प्रत्येक 15 दिवसात इथे टीमचा व्हिजिट होईल. त्यामध्ये MMRDAचे सगळे अधिकारी, ट्रॅफिक पोलीसचे अधिकारी आणि महानगरपालिकेकडून आमची टीम ही राहणार आहे. जे टाईमलाईन आणि माइलस्टोन्स आपण डिसाईड केलेले आहेत त्याचं पालन होईल, याचीसुद्धा प्रत्येक यंत्रणेने दक्षता घ्यावी असाही आदेश देण्यात आला आहे. आणि माझे पातळीवर जे घोडबंदर रोड याच्याशी संबंधित समन्वय सभा आहे ती नियमित वेळेवर आम्ही घेणार आहे. घोडबंदर रोड व्यतिरिक्त सिटीमध्ये जे इतर आपले एरियाज आहेत, जे आपले अनुषंगिक रस्ते आहेत, आपले आर्टिरियल रोड्स आहेत, ते सुद्धा क्लिअर करणे आणि पावसाळ्याच्या दरम्यान कुठलीही परिस्थितीमध्ये वॉटर लॉगिंग होणार नाही, कुठेही ट्रॅफिक जामची परिस्थिती येणार नाही आणि ठाणे महानगरपालिका हद्द खड्डेमुक्त राहणार आहे. याच्यासाठी आपण आतापासूनच प्रयत्न सुरू केला आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, TV, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद.
राजस्थान विकास मंचतर्फे राजस्थान दिनानिमित्त ठाण्यात 30 मार्च 2025 रोजी वर्तकनगर येथील रेमंड हॉलमध्ये राजस्थानातील 36 समुदायांच्या लोकांच्या उपस्थितीमध्ये राजस्थान महोत्सवाचं आयोजन केलं जाणार आहे. नुकतंच आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राजस्थान प्रगती मंडळाचे अध्यक्ष राकेश मोदी म्हणाले की ठाणे जवळच्या जिल्ह्यातील सर्व राजस्थानी आणि सनातनी बांधवांना एकत्र आणण्यासाठी मंचने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी हा कार्यक्रम ठाणे, कल्याण, नाशिक आणि नागपूर सह महाराष्ट्रातील विविध भागात साजरा केला जाईल. या कार्यक्रमात महिलांकडून विविध पारंपरिक नृत्य, घुमर आणि इतर कलाकृती सादर केल्या जातील. प्रसिद्ध नृत्यांगना वर्का पंडित, सिमरन, महुल जोसेफ आणि नीलू यांच्याकडून विविध नृत्य सादर केली जाणार आहेत. गायिका भावना पंडित, रवी जैन यांच्याकडून विविध शौर्यगीतं आणि पारंपरिक संगीत सादर केलं जाईल. या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, वनमंत्री गणेश नाईक, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, उपमुख्यमंत्री दिया कुमारी, नगरविकास मंत्री जबरसिंग खर्रा, खासदार नरेश मस्के, भाजप महाराष्ट्र प्रदेश चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, माजी आमदार रवींद्र फाटक, इतर मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून येथे उपस्थित राहणार असल्याची माहिती फोरमचे अध्यक्ष कपूर रामवत यांनी दिली आहे. राजस्थान विकास मंच द्वारा 30 मार्च को रेमंड के ग्राउंड पे एक अति भव्य राजस्थानी महोत्सव का आयोजन किया गया है, जिसमें राजस्थानी संस्कृति, राजस्थानी कल्चर और राजस्थानी प्रोग्राम और राजस्थानी समाज के विभूषित लोगों को सम्मानित किया जाएगा, जिसमें राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, राज्य के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, प्रताप जी सरनाईक, नरेश जी मस्के, संजय जी केलकर, निरंजन जी डावकरे, चंद्रकांत जी बावनकुले जी और तमाम राजनीतिक क्षेत्र के, सामाजिक क्षेत्र के और अधिकारी वर्ग के लोग इसमें उपस्थित रहेंगे। शाम को 5 बजे से राजस्थानी महोत्सव में राजस्थान की महिलाओं द्वारा विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित किया जाएगा। उसी बीच में आए हुए सभी गण्यमान्यों का सम्मान किया जाएगा और रात को 10-11 बजे तक ये प्रोग्राम चलेगा, जिसमें समाज के आपके माध्यम से मैं तमाम थाने के राजस्थानी भाइयों से निवेदन करूंगा कि ज्यादा से ज्यादा संख्या में उपस्थित रहते इस कार्यक्रम की शोभा बढ़ाए। इसमें हमारे महाराष्ट्र के सचिव भूषण जी गगरानी साहब, इनका सम्मान हम लोग कर रहे हैं। साथ ही साथ में सत्यनारायण चौधरी जी, इनका हम सम्मान कर रहे हैं। कल्याण डोंबिवली महानगर पालिका की आयुक्त इंदू रानी जी जाखड़, इनका हम सम्मान कर रहे हैं। और साथ ही साथ में समाज में अलग अलग क्षेत्रों में उल्लेखनीय कार्य, कोई उद्योग में, कोई संस्कृति में, कोई एजुकेशन में, ऐसे करके तकरीबन 15 लोग समाज के विभूषितों का हम सम्मान कर रहे हैं। एक्चुअल में हम लोग राजस्थान दिवस जो 30 मार्च को राजस्थान की जो स्थापना दिन है, उसी के उपलक्ष्य में हम लोग गत वर्ष से मनाते आ रहे हैं और इस बार हम बहुत भव्य रूप से इसको राजस्थान महोत्सव के रूप में हम लोग मना रहे हैं। और ये राजस्थान विकास मंच के माध्यम से पूरे महाराष्ट्र में हम लोग पूना में, नासिक में, नागपुर में, कोल्हापुर में, ऐसी जगहों पे हम लोग ये कार्यक्रम 7 दिवस तक, जैसे राजस्थान की सरकार ने इस कार्यक्रम को 7 दिवस का आयोजित किया है ना, उसी तरह से हमने पूरे महाराष्ट्र में इसको मनाने का निश्चय किया है। और राजस्थान महोत्सव के रूप में हमारा ये जो कार्यक्रम दूसरे साल का है, वो हम लोग बहुत ही बड़ी संख्या में राजस्थान के जो ठाणे समाज के जो लोग हैं, उनके सहयोग से हम लोग मनाने जा रहे हैं और बड़ी भव्य तरीके से मना रहे हैं रेमंड्स कंपनी के अंदर। और उसमें हमारे राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस और हमारे उप मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब और हमारे राजस्थान के मुख्यमंत्री भजनलाल जी, उप मुख्यमंत्री दिया कुमारी जी और वहाँ के नगर विकास मंत्री अपने खरा साहब और सब, और हमारे थाने के जितने भी विधायक है, प्रताप जी सरनाईक साहब, अपने डावकरे साहब, केलकर साहब और हमारे जो जिला अध्यक्ष संजय जी बाकुले साहब, गणेश जी नाइक, सब जितने भी सब नेतागण हमारे इस कार्यक्रम में उपस्थित रहेंगे। और हम समाज के जो भी उत्कृष्ट कार्य कर रहे हैं, जो प्रशासनिक सेवा में जो कार्य कर रहे हैं, जो कला और लोक संस्कृति के अंदर जो कार्यक्रम कर रहे हैं, जो उद्योग क्षेत्र में जो काम कर रहे हैं और जिनका सामाजिक सेवा के प्रति और समाज के प्रति बड़ा योगदान है, उनको हम हर वर्ष कुछ 5 लोग इस बार दे रहे हैं, तो 5 लोग अगले साल में कर रहे हैं, ऐसे उन लोगों का सम्मानित इस मंच से कर रहे हैं। आंबेवाडी मुस्लिम परिवार कोहिनूर ग्रुप, आंबेवाडी रोड नंबर 32, वागळे इस्टेट, ठाणे पश्चिम यांच्या वतीने पवित्र अशा रमजान महिन्यात नुकतेच दावत ए इफ्तारचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं. अल्पसंख्याक कोपरी पाचपाकडी वागळे विभाग संघटक कोहिनूर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सईद नासिर शेख आणि अल्पसंख्याक कोपरी पाचपाकडी वागळे विभाग संघटक न्यू लाईन केबलचे उद्योजक कलीम अन्सार शेख
या दोघांच्या पुढाकाराने समाज बांधवांच्या सहकार्याने दावत इफ्तारचं मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलं होतं. सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना कोपरी पाचपाकाडी विधानसभा समन्वयक, ज्येष्ठ माजी नगरसेवक एकनाथ भोईर, ठाणे परिवहन समितीचे माजी सभापती दशरथ यादव, युवासेनेचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश भोईर, यावेळी प्रमुख मान्यवर हाजी इलियास साहब, युवासेनेचे अशरफ चौधरी, समाजसेवक निजाम शेख, समाजसेवक फुरकान शेख, समाजसेवक बबलू शेख यांच्यासह हिंदू मुस्लिम समाजातील सर्व मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी हिंदू मुस्लिम बांधवांना पवित्र अशा रमजानच्या शुभेच्छा देत विविध पदार्थ भरवून रोजा सोडण्यात आला. यावेळी आंबेवाडी मुस्लिम परिवाराच्या वतीने उपस्थित समाज बांधवांना जाई नमाजचं वाटप करण्यात आलं. आज आंबेवाडी या परिसरामध्ये दरवर्षाप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा या ठिकाणी आपण इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे. हे जे आयोजक आहेत आमचे सईद शेख, कलीम शेख, आमचे पाशाबाई आणि सगळेच माझ्या या परिसरातले आमचा पटेल मामू, हे सगळेच या परिसरातले माझे जे सहकारी आहेत, आमचे मुस्लिम बांधव आहेत, ते या प्रत्येक वर्षी या ठिकाणी आयोजन करत असतात. रमजान महिना हा पवित्र महिना आहे आणि या पवित्र महिन्यामध्ये चांगले काम करायचं असतं आणि म्हणून हे सर्वच माझे मुस्लिम बांधवांना मी रमजान महिन्याच्या, कारण हे धर्मवीर आनंद दिघे साहेबांपासून ही प्रथा आहे. या ठाण्यामध्ये आनंदीय बाळासाहेब ठाकरेसुद्धा म्हणायचे ते राष्ट्रप्रेमी मुस्लिम हे आमचे मुस्लिम आहेत, त्यांना राष्ट्राचा प्रेम आहे, ते आमचे मुस्लिम आहेत आणि त्यांच्याच पायावर त्यांच्याच आदेशाने सर्व ही पार्टी घेऊन चाललेले आजचे माननीय महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री, आजही आपल्याला त्यांना मुख्यमंत्री म्हटल्याशिवाय वेळ जात नाही, कारण त्यांनी तेवढं कामच करून ठेवलेलं आहे. त्यामुळे यशस्वी मुख्यमंत्री, आजचे उपमुख्यमंत्री हे सुद्धा हा हिंदू मुस्लिम एकता घेऊन सगळे चाललेले आहेत आणि म्हणून मी या ठिकाणी ही जी दावत आज जी केलेली आहे त्या सर्वच आयोजकांना मी धन्यवाद देतो आणि रमजान महिन्याच्या सर्व मुस्लिम बांधवांना मनापासून शुभेच्छा देतो. रमजान ईदच्या शुभेच्छा देतो. असाच एकता, अखंडता बनवून राहो अशा सदिच्छा व्यक्त करतो, कारण हिंदू मुस्लिम ही सगळे एकच आहोत, आपण शेवट एक आहोत आणि अशा प्रकारे आपण चालत राहू, काम करत राहू. एकीचा बल फार महत्त्वाचा असतो. तुम्ही आणि आम्ही एकत्र आल्यानंतर काय घडू शकतं हे सर्वांनी पाहिलेलं आहे. मुस्लिम परिवार की तरफ से जो ये आयोजन हर साल होता है, तो हम इन लोगों का बड़ा धन्यवाद देते हैं, हम इनके शुक्रगुजार हैं। और साथ में यहाँ के जो स्थानिक नगर सेवक हमारे माननीय लोकप्रिय एकनाथ भोईर दादा जो हैं, इनका भी शुक्रिया अदा करते हैं। आज इन लोगों के प्रयास से ये जो हिंदू मुस्लिम की एकता है, जो भाईचारा है, आज इस जहरीले माहौल में जो आज चल रहा है हिंदुस्तान में, लोग जहर घोलने के पीछे लगे हैं, लेकिन हमारे थाना में ये माहौल जो हमारे दिघे साहब ने दिया था, उसके बाद हमारे जो विद्यमान मुख्यमंत्री साहब, आज के डेडिकेटेड टू कॉमन मैन मुख्यमंत्री साहब एकनाथ शिंदे साहब, ये इनकी सबक है, ये इनका लेसन है जो हम लोग लेके सब इनके परिवार के, ये हमारा शिवसेना परिवार है, ये अम्बेवाड़ी मुस्लिम परिवार के साथ में शिवसेना परिवार का जो ये चाशनी मिली हुई है, ये मिठास, ये हम लोगों के मुंह में डाल रहे हैं। और इस पाक महीने में, इस पवित्र महीने में जो एकता और भाईचारा, जो हम ये दिन भर भूखे रहते हैं, प्यासे रहते हैं, हमारे सामने सब कुछ रखा हुआ रहता है, लेकिन हम तब तक उसको नहीं हाथ लगाते हैं जब तक उसके लिए वो मना है। जब हमारे लिए अथॉरिटी मिल जाती, तब उसको, जिससे हम लोगों के भूख को, जो भूखे हैं उनके भूख को, जो प्यासे हैं उनके प्यास को, उसका आभास करते हैं, उसको महसूस करते हैं, हमें पता चलता है कि भूख क्या होती है, गरीबी क्या होती है। तो ये जो भाईचारा और ये भाईचारा और अमन और प्यार का माहौल है, ये हिंदुस्तान का यही सच्चाई है, यही असली भारत है। प्रोग्राम तो एक खूबसूरती है। हिंदुस्तान को मैं पहले प्रेजेंट करना चाहूँगा हर तरीके से। हिंदुस्तान का कदीम यानी पुराना एक माहौल रहा है। यहाँ पर मुसलमान, हिंदू, सिख, बुद्ध और जितने मज़ाहिब, पारसी, जैन वगैरह, क्रिश्चियंस वगैरह, सबको मिल करके, सबको मिला करके हिंदुस्तान बनता है। और ये हिंदुस्तान की खूबसूरती है कि हमारे एकनाथ भोईर साहब खड़े हैं, हमारे जितने हिंदू बांधव लोग हैं, जितने दोस्त अहबाब हैं, वो भी यहाँ पे खड़े हैं। यही हिंदुस्तान की खूबसूरती है और यही इस्लाम का पैगाम है, यही रमज़ान का पैगाम है। मोहब्बत बांटना, अमन बांटना, सुकून बांटना, यही हमारा किरदार होना चाहिए। और रमज़ान में हम आए हैं और यहाँ पे भोईर साहब आए और जितने लोग यहाँ पर आए हैं, ये सबकी मोहब्बत है
और मैं कहता हूँ, लोग कहते हैं यहाँ चले जाओ वहाँ चले जाओ, मोहब्बत देखना है। मैं कहता हूँ कहीं जाने की ज़रूरत नहीं है, हमारे वागले चले जाओ, यहाँ पे खुद हिंदुस्तान बसता है। देशविदेशातील प्रवास अधिक सुलभ आणि अविस्मरणीय करण्यासाठी ठाण्यात जॉय अँड क्रू प्रीमियम ट्रॅव्हल्स एजन्सीच्या नवीन शाखेची सुरुवात करण्यात आली आहे. या शाखेचं उद्घाटन शुक्रवारी मोठ्या उत्साहात संपन्न झालं. ठाण्यात JVM कॉर्नर स्टोन्स हरिनिवास सर्कल मोनालिसा बिल्डिंग समोर ठाणे पश्चिम येथे आयोजित सोहळ्याला प्रसिद्ध अभिनेते स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक यांनी विशेष उपस्थिती लावली व त्यांच्याच हस्ते या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी अनेक प्रवासप्रेमींनी मोठ्या संख्येने येथे हजेरी लावली होती. तसेच यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर शुभचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कंपनीने उद्घाटनाच्या निमित्ताने ग्राहकांसाठी 10,000 रुपयांची विशेष सूट जाहीर केली होती. उद्घाटनाच्या दिवशी बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना या ऑफरचा लाभ मिळणार आहे. या सवलतीला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. जॉय अँड क्रूची स्थापना 2022 मध्ये झाली आणि त्यांनी अगदी अल्पावधीतच प्रीमियम ट्रॅव्हल्स सेगमेंटमध्ये आघाडीचे स्थान मिळवले आहे. आपल्या ग्राहकांसाठी थीमॅटिक पर्यटनाचा सर्वोत्तम अनुभव देणं ही यांची खासियत आहे. जॉय अँड क्रूच्या साथीने सुलभ प्रवास, पौष्टिक आहार, सहजपणे फिरता यावं यासाठी रॅम्स मेडिकल किट्स आणि प्रवासाचं एक सुटसुटीत टाइम टेबल, ज्यामुळे तुम्हाला आरामदायी, तणावरहित आणि समृद्ध अनुभव देणाऱ्या प्रवासाचा आनंद लुटता येईल. जगभरात प्रवास करणाऱ्या मराठी पर्यटकांना आरामदायी आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रवासाचा समृद्ध अनुभव देणाऱ्या जॉय अँड क्रूचा प्रयत्न असेल. जॉय अँड क्रू ही एक प्रीमियम ट्रॅव्हल एजन्सी आहे जी तुम्हाला टेलर मेड पर्यटनाचा अनुभव देते, तोही अनन्यसाधारण सुविधांनी युक्त आणि स्वस्त दरामध्ये. जॉय अँड क्रू तुम्हाला तुमची प्रत्येक सफर अविस्मरणीय होईल याची हमी देते, असे यावेळी जॉय अँड क्रूचे डायरेक्टर विलास भांडारकर यांनी यावेळी म्हटलं. थँक्यू. गणपती बाप्पा मोरया. हे स्वप्नील या, आपण इथे बसूया. तुम्ही म्हणाल तिकडे बसूया प्लीज. तिकडे बसूया. त्यांना द्यायचंय. संदीप सर, एक सेकंड मॅडम, थोडं मागे. थँक्यू. एक मिनटं सर एक मिनटं. हां ओके. थँक्यू. थोडं खाली घ्या. थँक्यू विकास. धन्यवाद तुम्हाला दोघांनाही. धन्यवाद. थोडं मागे. मध्ये आमचे प्रचंड जुने मित्र विलास भांडारकर यांचं जॉय अँड क्रू त्या नवीन ऑफिसच्या ओपनिंगला मी आणि स्वप्नील आम्ही दोघेही आलोय. सगळ्यात आधी आम्हाला दोघांनी त्यांनी बोलवलं याबद्दल आम्ही त्याचे आभार मानतो, कारण त्याचे काय मोठे मोठे स्टार्स त्याचे मित्र आहेत, पण तरी त्यातनं आठवणीने त्यांनी आम्हाला दोघांना बोलवलं. त्याबद्दल आम्ही जॉय अँड क्रूचे आभारी आहोत. आणि मस्त ऑफिस आहे आणि मस्त सगळे मेंबर्स आहेत. आम्ही सगळ्यांना भेटलो, सगळ्यांशी बोललो. मला असं वाटतं की विलास अत्यंत प्रामाणिकपणे काम करणारा माणूस आहे आणि म्हणूनच त्याची माझी मैत्री आहे. ज्याला छक्के पण जे जमत नाहीत, जो अत्यंत ट्रान्सपरंट आहे, अशाच माणसांची माझी मैत्री होती, जसं की स्वप्नील. तर त्यामुळे आमचं खूप उत्तम ट्युनिंग आहे आणि आमची खूप जुनी मैत्री आहे. आणि मी या प्रसंगी अशा शुभेच्छा देतो की इथून पुढे दरवर्षी विलासचं अजून ह्याच्यापेक्षा मोठं ऑफिस होत जावं आणि त्यामुळे त्याच्या क्रूला नक्कीच जॉय मिळेल. जॉय अँड क्रू ट्रॅव्हल इज इन द डिटेल्स या संस्थेचा उद्घाटन सोहळा इकडे पार पडला आणि माझा मित्र प्रसाद आणि मी, आम्ही दोघांनी आमच्या हस्ते ते उद्घाटन झालं. त्याबद्दल मी विलास भांडारकर सरांचं खूप खूप अभिनंदन करतो. त्यांच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा देतो. मला असं वाटतं की मराठी चित्रपटसृष्टी, हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये खूप ओळखीचं नाव आहे विलास भांडारकर हे. नेहमी हाकेला धावून येणारे मित्र, नेहमी मदतीचा हात पुढे करणारे मित्र, नेहमी मराठी चित्रपटांच्या मागे, मराठी नटनटांच्या मागे खंबीरपणे उभे राहणारे आमचे मित्र विलास भांडारकर. आणि विलास काहीतरी नवीन सुरू करतायत, ही आमच्या सगळ्यांसाठी घरचं कार्य असल्याची भावना आहे. त्यामुळे आज इकडे आम्ही आलोय. खरं तर उद्घाटन वगैरे खूप मोठे मोठे शब्द आहेत. आम्हाला असं वाटतं की भावाने ऑफिस घेतलंय आणि भावाच्या ऑफिसला व्हिजिट करायला आलो. इतका साधा सोपा इमोशन आहे आणि आमचंच ऑफिस आहे. आणि विलास सरांना खूप खूप शुभेच्छा देतो. आम्ही दोघेही आणि आमचा चित्रपट येतो 18 एप्रिलला सुशीला सुजित, त्या संपूर्ण टीमच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो सर. की सुशीला सुजित हा चित्रपट आहे की 2 माणसं एका घरात अडकलेत आणि
दरवाजा बंद झाला आहे आणि ते दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत आहेत. तर जॉय अँड क्रूच्या सगळ्या जे ट्रॅव्हलर्स आहेत त्यांना मी सांगतो की तुम्हाला जी भटकंती करायची आहे त्याची दारं उघडणारा हा दरवाजा आहे. म्हणजे या दरवाज्यातनं तुम्ही आत आलात की मग ही भटकंतीची दारं उघडणार आहेत. त्यामुळे या सर्व्हिसचा आनंद घ्या, या सगळ्या टीमबरोबर इंटरॅक्ट करा आणि तुमचं ड्रीम हॉलिडे इथे सत्यात उतरेल याची मी तुम्हाला खात्री देतो. आणि पुढे पुढे वेगवेगळ्या ट्रिप्स बरोबर आम्ही पण असणार. विलास सर, गॉड ब्लेस. थँक्यू. मी या दोन्ही सरांचं म्हणजे हार्दिक अभिनंदन की ते आले आमच्यासाठी आणि आमच्या या प्रयासाचं एक चांगला उद्घाटन केल्याबद्दल यांचे आभार मानतो, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे जॉय अँड क्रू जी ही कंपनी आहे हिचा स्थापना एक 3 वर्षापूर्वी झालेली आहे. अर्ली स्टेज स्टार्टअप आहे आणि आम्ही एक्सपिरियन्शियल हॉलिडेज जे आहेत त्याच्यामध्ये आम्ही स्पेशलाइज करतो. तर आमचे एक्सपिरियन्शियल हॉलिडेज मध्ये जपान आहे, युरोप आहे, आफ्रिका आहे, ह्या सगळे जे वेगवेगळे डेस्टिनेशन्स आहेत त्या आम्ही प्रमोट करतो. आता सध्या आमचं चेरी ब्लॉसमचे हे चालू आहे, टूर्स चालू आहेत आणि त्या आम्ही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात, त्याच्यानंतर आम्ही अल्पाईन चालू करणार जपानमध्ये. आणि हे जे कॉन्सेप्ट आहे हा बेसिकली नवीन आहे इंडियन ट्रॅव्हल ह्याच्यामध्ये आणि वी आर इंटेंडिंग टू लुक ॲट प्रमोटिंग इट ॲज अ एक्सपिरियन्शियल थीमॅटिक काइंड ऑफ अ सेटअप. थीम्स आणि एक्सपिरियन्सेस जे आपण म्हणतो ना त्याप्रमाणे जसं आपण चेरी ब्लॉसम म्हणालो किंवा आपण नॉर्दर्न लाईट्स म्हणालो, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या एक्सपिरियन्शियल हॉलिडेज आहेत, त्या हिशोबात आम्ही हे करतो.